यादी पद्धत. आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत. ह्या दोन पद्धती आहेत. यादी म्हणजे समजा तुमच्या घरी आईने जर किराणा आणायला सांगितलं असेल, लिस्ट दिली असेल, म्हणजेच आपण तिथं म्हणतोच, वापरच करतो, मला यादी दे, म्हणजे एखादी वस्तू राहणार नाही, म्हणजे ती काय झाली, यादी पद्धत झाली. या पद्धतीने या ठिकाणी आपल्या गणितामध्ये कशा कशा पद्धतीचे उदाहरण असतात ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी यादी पद्धत म्हणजे समजा आपण पहिलं उदाहरण घेतलं होतं की इंग्रजी वर्णमालेतील स्वर, हे यादी पद्धत झाली. ती कम्प्लिटली आपण तिथं उल्लेख केला गेला. आणि समजा गुणधर्म म्हणजे त्याच सेट जर आपण घेतला, AEIOU, ही काय झाली, यादी पद्धत झाली. आणि ह्याच आपल्याला जर गुणधर्म पद्धतीत लिहायचं असेल तर या पद्धतीने X/X हा इंग्रजी मालेतील वर्णमालेतील स्वर आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की यादी पद्धत म्हणजे कम्प्लिटली आपण तिथं उल्लेख केलेला आहे कोणते ते. आणि या गुणधर्म पद्धत म्हणजे काय, आपल्याला उल्लेख वगैरे काहीच नाही, कोणते स्वर आहेत काय आपल्याला काहीच माहित नाही, फक्त तिथं दिलेलं आहे की वर्णमालेतील स्वर आहेत ते. मग आपल्याला उदाहरणांमध्ये कसं विचारलं जातं की एखादं यादी पद्धत देतात, त्याच्यावरून तुम्हाला गुणधर्म पद्धत विचारतात, किंवा गुणधर्म पद्धत दिलेली असते त्याच्यावरून यादी पद्धत ही तयार करावी लागते. या ठिकाणी प्रत्यक्ष आपण उदाहरणं पाहणारच आहोत. ज्यावेळेस उदाहरणं येतील त्यावेळेस मी तुम्हाला सर्व कम्प्लिटली तुम्हाला सांगतो. अभ्यास 1.1 जर तुम्ही पाहिला तर मूळ संख्यांचा समूह. आता मूळ संख्या ह्या कोणत्या आहेत, जे कोणाच्याही पाड्यात येत नाहीत, त्या या ठिकाणी मूळ संख्या आहेत, त्याचा समूह आपण तयार करू शकतो. म्हणजे या ठिकाणी हा संच आहे. या प्रकरणातील सोप्या उदाहरणांचा समूह. समजा आता मला विचारला तर उदाहरण, या उदाहरणामध्ये, या प्रकरणामध्ये सोपे उदाहरण कोणकोणते, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून काही उदाहरणं सोपे असतील, काही उदाहरणं कठीण असतील, म्हणून हा सुद्धा आपण संच तयार करू शकत नाही. तुमच्या शाळेतील चांगल्या शिक्षकांचा समूह. आता चांगले शिक्षक, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून चांगले शिक्षक कोणते, वेगवेगळे असू शकतात किंवा सर्वच असू शकतात. आता गणित जर विषय एखाद्या मुलीला आवडत नसेल तर गणिताचा शिक्षक त्या मुलीला आवडणारच नाही. म्हणून काय, असा परफेक्ट आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हा तिसरं जे उदाहरण आहे, चांगल्या शिक्षकांचा समूह, हा सुद्धा आपल्याला संच म्हणता येणार नाही. तुमच्या वर्गातील मुलींचा समूह. तुमच्या वर्गामध्ये हजेरीमध्ये तुमचे क्लास टीचर लिहितातच, म्हणजे तो काय झाला, यादी पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे समूह फिक्स आहे. हा, हुशार मुलींचा समूह जर म्हटला असता तर तो आपल्याला संच म्हणता येणार नाही. इथं फक्त तुमच्या वर्गातील मुलींचा समूह म्हटलेला आहे. तुमच्या शाळेतील विद्यार्थिनींचा समूह म्हणजे 5वी पासून तर 10वी पर्यंत, हा सुद्धा संच आहे, कारण की त्या परफेक्ट आहेत. शाळेमध्ये किती मुली आहेत त्या परफेक्ट आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी हा सुद्धा आपण संच म्हणू शकतो. विषम नैसर्गिक संख्यांचा समूह, हा सुद्धा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे किंवा संच आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, खालील संच यादी पद्धतीने लिहा. पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, X हा काय, ग्रेगरियन वर्षातील 30 दिवसांचा महिना नाही. म्हणजे इंग्रजी महिने 30 दिवसांचा नकोय, 31चा चालेल, 28चा चालेल, 29चा चालेल, पण 30चा नकोय. म्हणजे त्या ठिकाणी समूह येईल, त्या ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर या पद्धतीने. त्याचप्रमाणे बी दिलेला आपल्याला यादी पद्धतीत लिहायचंय.
म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी यादी पद्धतीमध्ये तुम्ही या ठिकाणी आपल्याला ए दिलेला आहे, म्हणजे हा दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं आपण पाहतोय. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की हा समूह तयार करायचा आहे. यादी पद्धती म्हणजे गुणधर्म पद्धतीत दिलेला आहे आपल्याला, त्यांनी दुसऱ्या प्रश्नामध्ये गुणधर्म पद्धतीत दिलेला आहे, तो आपल्याला यादी पद्धतीत तयार करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल जानेवारी, फेब्रुवारी या पद्धतीने लिहिता येईल आपल्याला. एकूण टोटल ते आहेत, पहा तुम्ही त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेकंड उदाहरण दिलेलं आहे, यात गुणधर्म पद्धतीत दिलेला आहे, आपल्याला यादी पद्धतीत तयार करायचं आहे. या ठिकाणी इंद्रधनुष्यातील रंग हे फिक्स ठरलेलं आहे. तानापी हेणी पाजा, तानापी तानापी हेणी पाजा, पाजा हा शॉर्टकट आहे. 7 इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. तानापी हिणी पाजा म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. तानापी हिणी पाजा या ठिकाणी शॉर्टकट नाही लिहायचंय, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहायचंय, पण हे शॉर्टकट आपल्याला स्ट्रिक्टली लक्षात राहण्यासाठी या ठिकाणी हे लिहून घ्यायचंय. त्याच्यानंतर त्याच्यातला तिसरा सी प्रश्न दिलेला आहे आपल्याला की थोडं व्यवस्थित ऐका, व्यवस्थित पहा, खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर लक्षात येतील. आपल्याला सी दिलेला आहे, पहा संच दिलेला आहे एक्स, आणि एक्स कसा दिलेला आहे, एक्स हा पूर्णांक असून -4 लहान आहे एक्स पेक्षा, एक्स लहान आहे 4 पेक्षा, या पद्धतीने. तर या ठिकाणी कशा पद्धतीने येते की हा एक्स कसा आहे, 4 पेक्षा मोठा आहे. ही गुणधर्म पद्धत आहे आणि आपल्याला याला यादी पद्धतीत लिहायचंय, यादी पद्धतीत लिहायचंय. आणि हा सी दिलेला आहे, संचाचं नाव आपल्याला काय दिलेलं आहे, सी दिलंय. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा जर तुम्हाला समजला तर येईल. याच्यामध्ये दिलेलं आहे की -4 पेक्षा एक्स मोठा, म्हणजेच एक्स कसा असणार आहे, -3. -3च्या पुढचे सर्व संख्या रेषा आपल्याला माहितीच आहे. -3च्या पुढचे म्हणजे या ठिकाणी कुठे 4 मोठा आहे, याचा अर्थ काय होतो 4 नाही, मोठा आहे. आणि याच्या इक्वल टू जर असं दिलं म्हणजे याचा अर्थ 4 पण आहे त्याच्यात, परंतु आपल्याला एक्स लहान आहे 4 पेक्षा. म्हणजेच एक्स, ह्या एक्सच्या व्हॅल्यू कशा असतील, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 या पद्धतीने. हा खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ जर तुम्हाला समजला तर हा यादी पद्धतीचं लिहिता येईल, तुम्हाला संच लिहिता येईल. याचा अर्थ सेम आहे, फक्त हा गुणधर्म पद्धतीत आहे, हा यादी पद्धती. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आपल्याला दिलेला आहे, तुमच्या लक्षात येईल. आता मी पुढचा एक्झाम्पल घेतोय डी, चौथा एक्झाम्पल दिलेला आहे. त्याच्यामध्ये डी दिलेला आहे आपल्याला, एक्स हा आणि एक्स बिलॉंग्स टू आय म्हणजे इंटिजर्स, आणि तो कसा दिलेला आहे, -3 लहान आहे एक्स, लहान आहे और बरोबर आहे, लेस दॅन और इक्वल टू 3. आता पहा दोघांमधला फरक, हे जर तुमच्या लक्षात आलं तर व्यवस्थित लक्षात येईल. हा कसा येईल मग, डी हा संच कसा येईल यादी पद्धतीमध्ये की -3 मोठा आहे, म्हणजेच काय येईल -2. -3 नाही, इक्वल टू राहिला असता तर -3 घेतलं असतं आपण, परंतु इक्वल टू नाही इथं, त्याच्यामुळे -3 सोडून द्यायचं आहे. म्हणजे -2 एक्स ची व्हॅल्यू कशी आहे, -2, -1, 0, 1, 2 आणि 3 पण येईल, कारण की इथं काय इक्वल टू दिलेलं आहे, लेस दॅन और इक्वल टू 3 म्हणजे 3 पण येईल. इथं 4 आलेला नाही, कारण की इथं इक्वल टू दिलेला नाही, लेस दॅन और इक्वल टू दिलेला नाही. त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचंय या ठिकाणी. आणि याचा अर्थ काय होतो, एक्स बिलॉंग्स टू म्हणजे एक्स हा
आय मध्ये म्हणजे इंटिजर्स मध्ये, म्हणून या ठिकाणी या पद्धतीने तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाचवा दिलेला आपल्याला, पाचवा असं दिलेलं आहे की एक्स, आणि हा एक्स कसा आहे n-1 आणि त्याच्या डोक्यावरती दिलेलं आहे 3 आणि n कसा दिलेला आहे आपल्याला, n इज ग्रेटर दॅन 3, n लेस दॅन 3 आणि दिलेलं आहे आपल्याला n बिलॉंग्स टू होल्स नंबर. म्हणजे ह्या होल्स नंबर म्हणजे पूर्णांक संख्या, म्हणजे त्याच्यामध्ये शून्य पण येतो, नॅचरल नंबर येतात, नैसर्गिक संख्या येतात आणि त्याच्यामध्ये परत शून्य पण येतो. म्हणजे या ठिकाणी n ची किंमत कशी आली, याचा अर्थ काय झाला की n ची किंमत कशी येईल, शून्य, n ची किंमत येईल 1, 2 आणि 3. शून्य पण येईल त्याच्यामध्ये, 0, 1, 2 सॉरी 3 येणार नाही, 0, 1, 2. मग आता इथं समजा आपण याच्यामध्ये किमती टाकायच्या, n ची किंमत जर आपण 0 टाकली तर वजा 1चा घन, म्हणजेच काय येईल, मग ई कसा येईल संच यादी पद्धतीमध्ये, 0 जर आपण टाकला, हा 0 इथं जर टाकला, n वजा 1 त्याचा तिसरा घात. आता n ची किंमत आपण टाकू 0, त्याच्या किमती काय, याचा अर्थ काय झाला, n बरोबर काय 0, 1, 2. म्हणजे n ची जर आपण किंमत टाकली तर काय येईल, मग 0 वजा 1 कंसाचा तिसरा घात म्हणजे वजा 1चा तिसरा घात, म्हणजेच याचे व्हॅल्यू येते वजा 1, म्हणजे इथं वजा 1 येईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकू की n बरोबर 1 टाकू, म्हणजेच काय येईल, मग 1 वजा 1 त्याचा तिसरा घात म्हणजे 0चा तिसरा घात म्हणजे 0, म्हणजे याच्यामध्ये कोणता घटक येईल, 0 येईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आपल्याला n बरोबर 2 घेऊ, म्हणजेच 2 वजा 1 याच्यात किमती टाकतोय आपण, 2 वजा 1 त्याचा तिसरा घात बरोबर 1चा तिसरा घात म्हणजेच 1. या पद्धतीने हा तिसरा यादी पद्धत दिलेली, त्याचा आपण काय केलेलं आहे, गुणधर्म पद्धतीत दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे की यादी पद्धतीत लिहिलेलं आहे, तो आपल्याला गुणधर्म पद्धतीत लिहायचंय. उलट आता यादी पद्धतीत गुणधर्म पद्धतीत दिलेलं आहे त्याचं आपल्याला, यादी पद्धतीत दिलेलं आहे त्याचं गुणधर्म पद्धतीत लिहायचं आहे. नीट लक्ष द्या. त्याच्यामध्ये पाहता पहिलं दिलेलं आहे F 5, 5, 10, 15 आणि 20 या पद्धतीने. मग आता F हाच, ही कोणती पद्धत आहे, ही आहे यादी पद्धत. आणि आपल्याला आता काय करायचंय, गुणधर्म पद्धत लिहायचे. F x ऑब्लिक x कसा आहे, x इज इक्वल टू 5चा म्हणजे n 5n. आता n ची किंमत आपण नॅचरल नंबर घेणार आहोत किंवा इथं कॉमा करायचा. आणि n कसा आहे, आता n 1 टाकला, n मला 1 टाकली किंमत, n 1 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24 म्हणजे 4 पर्यंत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं n असं लिहू शकतो या ठिकाणी की n हा नॅचरल नंबर्स आहे, बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स असं लिहू शकतो आपण. आणि n कसं आहे 4 5 20 म्हणजे n ग्रेटर दॅन इक्वल टू 4. या पद्धतीने हा आपण गुणधर्म पद्धत लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, n ची किंमत कशी, n कसे 1 2 3 4, म्हणजे n ची किंमत कशी टाकणार आपण, 1 टाकणार, 5 1 5 आलं, 2 टाकली, 5 2 10, 5 3 15, 5 4 20 या पद्धतीने. याला मी असंही लिहू शकतो, n इज लेस दॅन 5. हे पण चालतं, हे पण चालतं, कारण की याच्या इक्वल टू म्हणजे 4 घ्यायचा आहे. हा लेस दॅन आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला,
n लेस दॅन आहे, 5 पेक्षा लहान आहे म्हणजे 4 पर्यंतच येणार, ज्या दोघांचा अर्थ काय होतो, सेम होतो. हे जर तुम्हाला पॉइंट्स कळाले तर मला असं वाटतं अगदी सोपं होईल. त्याच्यानंतर थोडंसं जर आपण निरीक्षण केलं, तुम्ही स्कॉलरशिप मध्ये पाहतात की मधला अंक कोणता काय असं विचारल्यानंतर तुम्ही पाहतात त्या ठिकाणी जी आपल्याला दिलेला आहे, दुसरं जी दिलेला आपल्याला 9, 16 त्याच्यानंतर 25, 36 आणि मध्ये डॅश दिलेले 81. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी असा सेट लिहिता येईल गुणधर्म पद्धती की एक्स आणि एक्स कसा आहे हा की यनचा तिसरा घात, यन 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, म्हणजे या ठिकाणी यन स्क्वेअर म्हणजे हा कसा येईल, यन म्हणजे काय 3 पासून पाहिजे आपल्याला, कारण की इथं याच्या आधी 4 नाहीये, 1 नाही तर आपण नॅशनल नंबर म्हटले असते. हा 3 जर किंमत टाकली यनची तर 3चा वर्ग 9, यन बरोबर 4चा वर्ग 16, 5चा वर्ग, म्हणजे यन कसा पाहिजे आपल्याला, यन कसा पाहिजे या ठिकाणी 3 लेस दॅन ऑर इक्वल टू यन लेस दॅन ऑर इक्वल टू 9चा वर्ग आहे हा, म्हणजे इक्वल टू 9 आपण असं या ठिकाणी घेऊ शकतो यनच्या किमती. यन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स या पद्धतीने. त्याच्यानंतर